हरे कृष्ण. आहार, खूप चर्चा होते ना आहाराविषयी, काय खावं काय नाही. पण बऱ्याच वेळा असं दिसून येतं ना की काय खावं, चालतंय जे दिसेल ते खावं असं चाललेलं आहे. पण एक मोठा धोक्याचा इशारा आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, यज्ञशिष्टा शिनः संतो मुच्यन्ते सर्व खिलबिषयी भुंजते ते त्वघम पापाये पचन्ते आत्मकारणात. भगवान म्हणतायत, जो मला अर्पण न करता जे काय खातो त्याला पापच खावं लागतं, पण मला अर्पण करून जे खातो त्यातला पाप मी काढून घेतो. का असं म्हणतात बरं? काय कारण आहे? कारण काही जण म्हणतात, मी शाकाहारी, त्यात कसलं पाप लागणार आहे. कारण मग शाकाहार हे सुद्धा जीवच आहेत, त्यांना पण आपण एका दृष्टीने मारतोच आहे, पण तरी ते आपल्यासाठी उदरनिर्वाहासाठी आवश्यकच आहे. पण तेच जर आपण ते पदार्थ सुद्धा आपण भगवंताला अर्पण करून घेतले तर आपल्याला त्याचा लाभ होतो. का बरं? कारण असं म्हटलेलं, आहार शुद्ध सत्व शुद्धी. आहार शुद्ध असेल आपलं जीवन शुद्ध आणि पवित्र होणार. कारण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, यू आर व्हॉट यू ईट. तू तसं आहेस जसं तू खातोस. आपण जे जे खातो त्या खाण्याच्या मागची जी भावना आणि चेतना ती आपल्यामध्ये येते आणि आपली तशी जडणघडण होत असते. पण आपण शुद्ध आणि पवित्र आहार घेणं खूप महत्वाचं आहे. आणि आहार विहाराला मनुष्य जीवनामध्ये खूप महत्व आहे. त्यामुळे आहार आपण घेतो फक्त शरीर कमवण्यासाठीच आहार नसून आपली चेतना आणि मन निर्मळ आणि शुद्ध करण्यासाठी पण आहार खूप महत्वाचा आहे. तो कसा घेतो ते. हरे कृष्ण.